आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। भारत देशात दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी सातत्याने डॉक्टर वर्गीस प्रयत्न करत होते। 1970 मध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सुरू केलेल्या दूध उत्पन्नात भारत देशाला त्यांनी जगात आघाडीवर आणलं। दूध उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास हातभार लावण्याच्या उपक्रमाचं नेतृत्व त्यांनी केलं, म्हणूनच ते श्वेतक्रांतीचे महानायक झाले, असं प्रतिपादन सुमूल डेअरीच्या अहिल्यानगरचे दुग्धविकास अधिकारी रमण काकरे यांनी केलं। कोपरगाव तालुक्यातील चांदेकासार इथं राष्ट्रीय दूध दिन उत्साहात साजरा करण्यात आला। त्यावेळी दूध उत्पादकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल अवताडे होते। यावेळी शिर्डी विभागाचे व्यवस्थापक संचित काळे, विनोद महाले, जनार्दन भागवत, साई आधार डेअरीचे अध्यक्ष विजय होन, अमोल कापडनीस, किरण होन, प्रवीण अवताडे, भाऊसाहेब अवताडे, वैभव पवार, प्रशांत होन, ज्ञानेश्वर अवताडे, सर्व दूध डेअरी बचत गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते। डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या प्रतिमेचं पूजन करत दूध उत्पादकांना मार्गदर्शन करण्यात आलं। अमोल कापडनीस यांनी सांगितलं की दूध उत्पादकांच्या जीवनात डॉक्टर वर्गीस यांनी आनंद आणला। त्यांच्या जयंतीनिमित्त 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिन साजरा करण्यात येतो। सूत्रसंचालन संचित काळे यांनी केलं तर आभार विजय होन यांनी मानले। आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे, पोहेगाव। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।